अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीन आव्हान देण्याच्या तयारीत आहे। मेक्सिको आणि कॅनडाप्रमाणे नमतं न घेता चीननं थेट जागतिक व्यापार संघटनेचा दरवाजा ठोठावलाय। थोडक्यात आता जगातल्या दोन तुल्यबळ राष्ट्रांमध्ये व्यापारावरून युद्ध पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची घोषणा उलटून 24 तास होत नाहीत तोच मेक्सिको आणि कॅनडानं ट्रम्प यांच्याशी बोलणी केली आणि महिनाभरासाठी टॅरिफ संकट टाळून घेतलं। मात्र चीन मागे हटेल असं दिसत नाही, कारण चीननंही अमेरिकेच्या आयात मालांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केलाय। मंगळवारपासून चीनी वस्तूंवर 10% अमेरिकन टॅरिफ लागू होताच चीनने ताबडतोब प्रत्युत्तर दिलं आणि काही अमेरिकन उत्पादनांवर 10 ते 15% शुल्क लागू करण्याची घोषणा केली। 10 फेब्रुवारीपासून चीन अमेरिकी कोळसा, द्रवीकृत नैसर्गिक वायूवर अतिरिक्त 15% शुल्क लागू करेल। तसंच कच्चं तेल, कृषी यंत्रसामग्री, मोठ्या विस्थापन मोटारी आणि पिकअप ट्रकवर 10% शुल्क लागू करणार आहे। चीननं हा टॅरिफ लागू करताना जागतिक व्यापाराच्या नियमांवर बोट ठेवलंय। चीनी मंत्रिमंडळाच्या राज्य परिषदेच्या सीमा शुल्क आयोगानं एक निवेदन जारी केलंय। अमेरिकेनं केलेली ही एकतर्फी दरवाढ जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं गंभीरपणे उल्लंघन करते आणि चीन अमेरिकेचे आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर याचा परिणाम होतो आहे। या शब्दांत चीनी आयोगानं निषेध नोंदवलाय। तसंच चीननं जागतिक व्यापार संघटनेत खटला दाखल केलाय। आपल्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी आम्ही योग्य उपाययोजना करणार आहोत असा इशाराही चीननं दिलाय। चीन कायम बहुपक्षीय व्यापार प्रणालीचा पुरस्कर्ता राहिलाय, मात्र अमेरिका याच प्रणालीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे। अमेरिकन कृतीमुळे चीन अमेरिकेतील व्यापारी आर्थिक संबंधांना तडा जातोय, तसंच जागतिक व्यापारी आणि औद्योगिक स्थिरता बिघडवत आहे या शब्दांत चीनच्या प्रवक्त्यांनी निषेध नोंदवलाय। अमेरिकेनं तातडीनं चीनवर टॅरिफ लावण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि सुधारणा करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। व्यापार तुटीमुळे अमेरिकेनं टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय। एका अहवालानुसार चीन, मेक्सिको आणि कॅनडा हे अमेरिकेच्या व्यापार तुटीत सर्वात मोठे योगदान देणारे देश आहेत। त्यातही चीनचा वाटा सर्वाधिक म्हणजे 30.2%, मेक्सिको 19% आणि कॅनडाचे 14% आहेत। तर भारत या यादीत 9व्या क्रमांकावर आहे। त्यामुळे चीन या अमेरिकेच्या क्रमांक 1च्या प्रतिस्पर्धी विरोधात अमेरिकेनं कडक धोरण अवलंबलंय। कारण मेक्सिको आणि कॅनडावर टॅरिफ लावल्यानंतर ट्रम्प आणि या दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांची फोनवरून सविस्तर चर्चा झाली आणि काही अटी शर्तींसह दोन्ही देशांवरील टॅरिफ महिन्याभरासाठी स्थगित करत असल्याचं अमेरिकेनं सोमवारी जाहीर केलं। तर मेक्सिको आणि कॅनडानंही अमेरिकेवर लावण्यात येणाऱ्या टॅरिफला स्थगिती दिली। तसंच मेक्सिकोनं अमेरिकेच्या सीमेलगत अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतलाय। या सीमेवरून ड्रग्ज तस्करी, अवैध घुसखोरी यावर ट्रम्प यांचा आक्षेप आहे। त्यामुळे मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चेनंतर ट्रम्प यांनी मेक्सिकोला दिलासा दिलाय। अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीटर हेक्सेट यांनी तर सीमेवर जाऊन पाहणीही केली। तर कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान ट्रुडोंनीही सीमेवर मनी लॉन्ड्रिंग, फेंटानिल तस्करी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी कारवाई करण्याचं मान्य केलंय। त्यामुळे कॅनडाबरोबरही तात्पुरती तडजोड झाल्याचं दिसतंय। अर्थात अमेरिकेला खरं आव्हान आहे ते तुल्यबळ चीनकडून। चीननंही जागतिक व्यापार संघटनेत खटला दाखल करत कठोर भूमिका घेत असल्याचं दाखवून दिलंय। व्यापार जगतात चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी ट्रम्प यांनी आणखी काही योजना आखल्या। पनामा कालव्याजवळ असलेल्या चीनी अस्तित्वावरही त्यांनी आक्षेप घेत थेट पनामा कालवाच ताब्यात घेण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे येत्या काही काळात या दोन आर्थिक महासत्तांमधला संघर्ष वाढतो का? या संघर्षाचा जगाच्या आर्थिक, राजकीय, व्यापारी स्थैर्यावर काय परिणाम होतोय का? की दोन्ही राष्ट्र सामंजस्यानं काही मार्ग काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।